नमस्कार. जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी. जयसिंगपूर कॉलेजमध्ये नूतन वास्तूंचा भव्य उद्घाटन समारंभ. जयसिंगपूर येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटी संचलित जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर कॅम्पस इथे डॉक्टर एस बिर्डी रंगमंदिर व संकुलातील इतर नूतन वास्तूंचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचं अध्यक्षस्थान माजी खासदार राजू शेट्टी भूषवणार असून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे अध्यक्ष जवाहर शेठ शाह वाघोलीकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संकुलातील इतर नूतन वास्तूंचं उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकरावजी माने, कृषीभूषण गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, सावकार मादनाईक व नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर तसेच संस्थेचे सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. तरी सर्व नागरिकांनी, आजी माजी विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांनी या भव्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन स्थानिक व्यवस्थापन संस्थेचे चेअरमन डॉक्टर सुभाष षडदंडे, संस्थेचे सचिव डॉक्टर महावीर अकोळे, खजिनदार पद्माकर पाटील व प्राचार्य डॉक्टर सूरज मांजरे यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे. अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामती या संस्थेच्या तर्फे संचलित होत असलेले जे जयसिंगपूर कॉलेज आहे त्याला 60 वर्ष पूर्ण होऊन गेली. 1964 साली या कॉलेजची स्थापना झाली. आत्ता 29 मार्च रविवारी जयसिंगपूर कॉलेज आणि अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं कॉलेजच्याच परिसरामध्ये डॉक्टर एस बिर्डी रंगमंदिर, अनेकांत लॉन्स, अनेकांत डायनिंग हॉल आणि अनेकांत अतिथीगृह आणि डॉक्टर बिर्डी स्मृती संग्रहालय आणि त्याच्याबरोबर अनेकांत एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या सगळ्यांचं उद्घाटन 29 मार्च रविवारी होत आहे. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही यावर्षी पूर्ण केलेला आहे. डॉक्टर एस बिर्डी हे एक महान व्यक्तिमत्व जयसिंगपूरच्या इतिहासामध्ये होऊन गेले. एक अतिशय लोकप्रिय धन्वंतरी, एक सामाजिक कार्यकर्ते, या कॉलेजचे संस्थापक आणि अनेक बँकांवर, अनेक कारखान्यांवर, अनेक सहकारी संस्थांमध्ये संचालक आणि अध्यक्षपदावर काम केलेलं असं ते व्यक्तिमत्व होतं. त्यांनी खूप मोठं काम जयसिंगपूर इथं उभं केलं. त्यांच्या अमृत महोत्सव प्रसंगी जयसिंगपूरच्या जनतेनं त्यांना 1 लाखाचा निधी जो दिला होता तो त्यांनी पुन्हा कॉलेजकडे सुपूर्द केला आणि त्यातून एक भव्य असं ऑडिटोरियम व्हावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. ते ऑडिटोरियम अर्धवट स्थितीत बरीच वर्षामध्ये राहिलं आणि रखडलं बांधकाम. ते ऑडिटोरियम आम्ही यावर्षी पूर्ण केलेलं आहे. अत्याधुनिक स्वरूपात हा रंगमंच, डॉक्टर एस बिर्डी रंगमंदिर, त्याच्या जोडीला अनेकांत लॉन्स, त्याच्याजवळच अनेकांत डायनिंग हॉल आणि वर राहण्यासाठी, कलाकारांना राहण्यासाठी किंवा कॉलेजच्या पाहुण्यांना राहण्यासाठी म्हणून अनेकांत अतिथीगृह असं हे भव्य संकुल आम्ही साकारलेलं आहे. इथे मल्टीपर्पज हॉल आणि अनेक मल्टीपर्पज हॉल साकारल्यामुळं अनेक प्रकारचे कार्यक्रम घेण्याची एक मोठी सुविधा इथं निर्माण केलेली आहे आम्ही आणि त्याचा लाभ इथल्या परिसरातल्या लोकांना निश्चितपणे होईल, आम्हाला विश्वास आहे. अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल हे अल्पावधीतच इथं बसताना त्या स्कूलनं चांगल्यापैकी बसवलेलं आहे. उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण तिथं दिलं जातं. यावर्षीच अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलला CBSEचे अफिलिएशन मिळालेलं आहे, CBSEची संलग्नता मिळालेली आहे आणि तो योग आणि या नव्या इमारतीचं उद्घाटन असं साधून आम्ही अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलचं सुद्धा उद्घाटन या निमित्तानं ठेवलेलं आहे. या निमित्तानं जयसिंगपूरच्या परिसरात अनेक चांगली नाटकं यावीत, चांगले व्याख्यानांचे कार्यक्रम व्हावेत. त्याशिवाय रिसेप्शन असो, लग्न असो, कोणाचे वाढदिवस असोत, जे मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यासाठी जी बेसिक सुविधा, सोयीसुविधा जी लागते त्या दृष्टीनं अतिशय सुसज्ज असं हे संकुल आम्ही उभं केलेलं आहे.
आणि हा एक मोठा कार्यक्रम रविवारी आम्ही घेतो आहोत. माजी खासदार राजू शेट्टी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. तर बिर्डी रंग मंदिराचे जे मुख्य सभागृहाचं उद्घाटक जे आहेत ते कोल्हापूरचे खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज हे आहेत. त्यांच्याबरोबर आमदार हसन मुश्रीफ आहेत, खासदार धैर्यशील माने आहेत, आमच्या तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत, इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे आहेत, हातकणंगल्याचे आमदार अशोकरावजी माने आहेत आणि त्याच्याबरोबर जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि इतर अनेक नेते, या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते, अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आम्ही घेतो आहोत. सर्वांनी या कार्यक्रमाला यावं अशी मी आग्रहाची विनंती या संस्थेचा सेक्रेटरी म्हणून मी करतो आणि या सुविधेचा लाभही या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असं आवाहनही या निमित्ताने मी करतो. धन्यवाद. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.